नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार आयुक्तालय भरती 2026 करिता निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील पहिल्या महिला कामगार नेत्या पुढीलपैकी कोण होत्या? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, अनसुया साराभाई। तर पहा, अनसुया साराभाई या भारतातील पहिल्या महिला कामगार नेत्या होत्या। त्यांनी पहा 1914मध्ये कधी सन 1914मध्ये त्यांनी अहमदाबादमधील कापड कामगाराच्या हक्कासाठी आणि स्थिती सुधारण्यासाठी लढा हा त्यांनी उभारलेला होता। प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 1 मे। तर जागतिक कामगार दिन हा दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो, जो की 1 मे या दिवसाला मे दिन म्हणूनही ओळखले जाते, जे की जगभरातील कामगाराच्या हक्कासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, 1953। म्हणजेच पहा 1 जुलै 1953 या दिवशी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, कळसुबाई। तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून पहा 1646 मीटर आहे। किती? 1646 मीटर ही कळसुबाई या शिखराची उंची आहे, जे की कळसुबाई हे जे शिखर आहे तर ते पहा अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्याच्या सीमेवर स्थित आहे, जे की या कळसुबाई या शिखराला पहा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते। तसेच सालेर हे जे शिखर आहे तर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची जी आहे तर ते पहा 1567 मीटर आहे। किती? सालेर या शिखराची उंची जी आहे तर ती 1567 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 5, कामगार आयुक्तालय हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, कामगार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत पहा कामगार आयुक्तालय येते। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कोणता विषय येतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, कामगार कल्याण। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीतील समवर्ती सूचीमध्ये कामगार कल्याण या विषयामध्ये येतो। तसेच पहा पोलीस हा पहा राज्यसूची या विषयामध्ये येतो। कोणत्या? पोलीस हा राज्यसूची या विषयामध्ये येतो। रेल्वे हे जे आहे तर ते पहा संघ सूचीमध्ये येतो। कोणत्या? रेल्वे हे संघ सूची या विषयामध्ये येते। आणि परराष्ट्र व्यवहार हे जे आहे तर ते पण पहा संघ सूची या विषयामध्ये येते। प्रश्न क्रमांक 7, बाल कामगार संरक्षण व नियमन कायदा कोणत्या साली संमत झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 1986। तर पहा, बाल कामगार संरक्षण व नियमन कायदा हा 1986 या साली संमत करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 8, मूलभूत हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालय। तर मूलभूत हक्काचे संरक्षण म्हणून काम पाहणारी संस्था म्हणजेच सर्वोच्च न्यायालय आहे, जे की न्यायालयाने नागरिकाच्या मूलभूत हक्काचे शोषण होण्यापासून संरक्षण केले आहे। तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 काय आहे? आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 32 मध्ये मूलभूत हक्काचे अधिकार हे त्या ठिकाणी दिलेले आहेत किंवा समाविष्ट करण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधींनी मजूर महाजन संघ कोठे स्थापन केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 बा
2 पहा अहमदाबाद, जे की हे गुजरात या राज्यामध्ये आहे. कोणत्या? गुजरात. तर महात्मा गांधींनी मजूर महाजन संघाची स्थापना ही अहमदाबाद येथे केलेली होती, जे की या संघाची जी स्थापना आहे तर ती पहा 1920मध्ये. कधी? सन 1920मध्ये अहमदाबादच्या गिरणी कामगाराच्या आंदोलनानंतर त्यांनी या संघाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भारतीय मजदूर संघ. त्यालाच पहा BMS असे म्हटले जाते. तर ही भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. तर भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेची जी स्थापना आहे तर ती पहा दत्तोपंत ठेंगडी कोणी केलेली आहे? दत्तोपंत ठेंगडी यांनी भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाईल? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी, जे की हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? कोल्हापूर. तर महाराष्ट्रातील इचलकरंजी या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते, जे की इचलकरंजी या शहरामध्ये कापड उत्पादन, पॉवरलूम उद्योग आणि आशियातील पहिला सहकारी सूतगिरणी यामुळे या शहराला हे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. 2025चा शांतता नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणास देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 मारिया कोरिना मचाडो. तर पहा मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा शांतता नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. राज्यसभेवर निवडून येणाऱ्या सदस्याचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 6 वर्ष. तर राज्यसभेवर निवडून येणाऱ्या सदस्याचा एकूण कार्यकाळ हा पहा एकूण 6 वर्षाचा असतो. किती? 6 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 14. चिपको आंदोलन हे पुढीलपैकी कशाशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण व वृक्ष संवर्धन. तर चिपको हे जे आंदोलन आहे तर ते पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन यांच्याशी संबंधित आहे, जे की व्यावसायिक जंगलतोड रोखणे आणि झाडाचे संरक्षण करणे हे यामागचे उद्देश होते. तसेच चिपको आंदोलनाचे जे नेतृत्व होते तर ते कोणी केलेले होते? तर ते सुंदरलाल बहुगुणा यांनी. कोणी? सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाचे नेतृत्व केलेले होते. प्रश्न क्रमांक 15. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 82%. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर हा पहा अंदाजे 82% इतका होता. तर यामध्ये पहा पुरुषाचा जो साक्षरता दर आहे तर तो पहा 88% होता. किती? पुरुषाचा साक्षरता दर हा यामध्ये 88% होता आणि महिलांचा साक्षरता दर हा यामध्ये पहा 69 होता. किती? 69% इतका होता. प्रश्न क्रमांक 16. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा जिनेवा, जे की हे स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. तर या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. तसेच पहा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही 7 एप्रिल 1948मध्ये. कधी? 7 एप्रिल 1948मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये जोडली गेलेली आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 42वी घटनादुरुस्ती अधिनियम. तर पहा 42वी घटनादुरुस्ती अधिनियम या अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये ही जोडली गेलेली आहे, जे की मूलभूत कर्तव्ये ही जी आहेत तर ते पहा सरदार सुवर्ण समिती या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्ये ही जोडण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 18.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनबंधू वृत्तपत्र सुरू करण्यासाठी कोणाला मदत केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कृष्णराव भालेकर. तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनबंधू वृत्तपत्र सुरू करण्यासाठी कृष्णराव भालेराव यांची मदत ही केलेली होती. प्रश्न क्रमांक 19 ब्रिटिश भारताचा शेवटचा व्हाईसरॉय कोण होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन. तर लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचा शेवटचा व्हाईसरॉय होता, जे की मार्च 1947 कधी मार्च 1947 लॉर्ड माउंटबॅटन हे भारतात आले आणि ते भारताचे व्हाईसरॉय झालेले होते. प्रश्न क्रमांक 20 इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था. तर इस्रोचे मुख्यालय कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. कर्नाटक राज्यातील पहा बेंगलुरू या शहरामध्ये कोणत्या? कर्नाटक राज्यातील बेंगलुरू या शहरामध्ये इस्रोचे मुख्यालय आहे. तसेच पहा, इस्रोची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती? तर ती 1969 कधी? सन 1969 इस्रोची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 21 भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 श्री ज्ञानेश कुमार. तर पहा, श्री ज्ञानेश कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 22 फेसबुकचे मुख्य संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 मार्क झुकरबर्ग. तर पहा, मार्क झुकरबर्ग हे सध्याचे फेसबुकचे मुख्य संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 23 मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा. तर मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा म्हणून नर्मदा या नदीला ओळखले जाते, जे की नर्मदा ही जी नदी आहे तर या नदीवर पहा सरदार सरोवर जे की गुजरात या राज्यामध्ये आहे आणि दुसरं आहे पहा इंदिरा सागर जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर नर्मदा या नदीवर सरदार सरोवर आणि इंदिरा सागर यासारखे मोठे बहुउद्देशीय प्रकल्प या नदीवर बांधण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 24 भारतातील कोणत्या राज्याला कोळशाचे कोठार असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 झारखंड. भारतातील झारखंड या राज्याला कोळशाचे कोठार असे म्हटले जाते, जे की झारखंडमध्ये भारतातील सर्वाधिक कोळशाचे साठे आहेत, जे की देशाच्या एकूण साठ्यापैकी सुमारे 25% पेक्षा जास्त साठे हे झारखंड या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेण्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर. तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळ लेण्या आहेत, जे की अजिंठा ही जी लेणी आहे तर ती प्रामुख्याने बौद्ध धर्माशी संबंधित आहे. तर वेरूळ ही जी लेणी आहे तर ती बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माची मिश्र शिल्पकलेला पाहायला मिळते. तसेच पहा, अजिंठा ही जी लेणी आहे तर ती जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने 1983 कधी अजिंठा ही लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने 1983 घोषित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणाच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडते आणि अध्यक्षपद भूषवले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 सरपंच. तर पहा, सरपंच यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडते आणि अध्यक्षपद भूषवले जाते. प्रश्न क्रमांक 27 मिथेन वायूचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मिथेन वायूचे रासायनिक सूत्र हे पहा ऑप्शन क्रमांक 3 CH4 आहे. कोणतं आहे? CH4 आहे. प्रश्न क्रमांक 28 लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर लोकहितवादी या टोपण नावाने पहा ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख. कोणाला? गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29 दोन नद्यांमधील जागा याला काय म्हटले जाते? तर दोन नद्यांमधील जागा याला पहा ऑप्शन क्रमांक 3 दुआब असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? दुआब असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30 जय जवान जय किसान हा नारा पुढीलपैकी कोणी दिलेला आहे? तर जय जवान जय किसान हा जो नारा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 लाल बहादूर शास्त्री. कोणी?
लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला होता.